नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. 20 जूनला पवनराजे आणि समतकाजी या दुहेरी हत्याकांडांचा CBIच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला आणि जे संशयित आरोपी होते ते सर्व 9च्या 9 संशयित आरोपींना निर्दोष ठरवलं. आता हा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांनी CBIला उच्च न्यायालयात अपील करण्याची सूचना सांगितलं आहे आणि अमित शहानी ते मान्य केल्याचं सांगितलं जातं. आता नेमकं CBI उच्च न्यायालयात कधी अपील दाखल करतं याकडे जिल्ह्यातील नागरिकांच्या, जिल्हावासियांच्या नजरा लागलेल्या आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित राजेंद्र पवार हे कर्जमाफी आणि इतर यासाठी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. काल जिजाऊ चौकातील डॉक्टर पवार यांच्या कॉम्प्लेक्समधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मग त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर पत्रकार परिषद केली. या पत्रकार परिषदेत हत्येचा निकाल योग्य लागला नाही असं मत व्यक्त करीत रोहित पवार यांनी पवनराजे हत्याकांड केस रिओपन करावी अशी मागणीही केली. त्याचबरोबर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत गेलेले धाराशिवचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर मोचली टीकापण केली. रोहित पवार यांची केस रिओपन करा ही मागणी किती योग्य आहे की अयोग्य आहे का एक राजकारणाचा भाग आहे हे त्यांनाच ठाऊक. परंतु 20 वर्ष होऊन गेली पवनराजेंची हत्या होऊन आणि 20 वर्षात बरेचसे बदल पण झालेले आहे. काही कायदेतज्ञांना याबाबत विचारणा केली असता त्यांचं म्हणणं केस शक्यतो रिओपन होत नसते असं आलेलं आहे. पण काहींचं म्हणणं जर विशेष काही केलं तर रिओपन पण करता येईल. मात्र हायकोर्टात या निकालाच्या बाबत न्याय मागता येईल असं अनेकांचं मत आहे. मग हायकोर्टात ज्यावेळेस ही CBI किंवा राजे निंबाळकर कुटुंबीय या निकालाला आव्हान देतील त्यावेळेस मात्र या एकूण केसमधील काही बाबीचा परत विचार होईल. त्याच्यावर हायकोर्ट विचारणा करेल आणि तपास यंत्रणा त्याचबरोबर काही साक्षीदारांना त्यांचं म्हणणं परत मांडावं लागेल हे निश्चित. आणि मग त्यावर हायकोर्ट काय निकाल देईल त्याप्रमाणे निकाल देईल असंच एकूण स्थिती आहे. पवनराजे हत्याकांडाचा पुळका रोहित पवारांना का आला की महाविकास आघाडीमधून ओमप्रकाश राजे निंबाळकर बाहेर गेले त्यामुळं त्यांनी हे प्रकरण काढले काय असं म्हणणे इतपत स्थिती आहे. तिकडं जे स्वतःला माजी गृहराज्यमंत्री ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांचे मानसपुत्र म्हणून घेतात ते आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अगदी जसं काही त्यांना ठाऊकच असावं त्याप्रमाणे त्यांनी पवनराजे हत्या प्रकरणात डॉक्टर पद्मसिंह पाटील दोषी नाही ही कल्पना पूर्वीपासूनच मला होती
असं विधान माध्यमासमोर बोलताना केलं आहे. त्यामुळे एकाच पक्षातील एक आमदार म्हणतो की आरोपी दोषीच नव्हता, तर दुसरा आमदार म्हणतो की ही केस रिओपन करा. यावरून सामान्य जनतेनं काय समजून घ्यायचं हाही प्रश्नच आहे. तसं पाहता पवनराजे हत्याकांड प्रकरणात ज्यावेळेस 3 जून 2006 रोजी हत्या घडली, हत्या घडल्यानंतर राज्य पोलीस तिथं पोचलं. त्यांनी जो स्थळ पंचनामा केला त्यातच त्यांनी त्रुटी ठेवल्या आहेत असं कोर्टाचंही म्हणणं आहे. ह्या त्रुटी का ठेवल्या गेल्या? एकतर या हत्याकांड पाहणारा प्रत्यक्षदर्शीनी कोणीही नव्हता, त्यामुळं ती एक अडचण होतीच. परंतु पोलिसांनी योग्य असा स्थळ पंचनामा केला असता मग पवनराजे निंबाळकर यांच्या स्कोडा गाडीसमोर मोटारसायकल आडवी लावण्यात आली की टाटा इंडिका आडवी लावण्यात आली, याबाबतची जी संदिग्धता पंचनाम्यात पोलिसांनी ठेवली तेही हे आरोपींना निर्दोष आहेत हे सांगण्याची परिस्थिती न्यायालयाला पोलिसांनी. त्यानंतर जी CBI ती दक्ष मानली जाते, त्या CBIने त्यांच्या तपासात अनेक त्रुटी ठेवलेल्या आहेत. त्याला कारणही तसं आहे. त्यावेळेस राज्यात आघाडीचं सरकार होतं आणि राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे R पाटील हे गृहमंत्री होते, तर तिकडं केंद्रातही NDAचं सरकार होतं. शरद पवार केंद्रीय मंत्री होते. त्यावेळेस आरोपित म्हणून ज्यांचा उल्लेख झाला आणि आता ते निर्दोष मुक्त झाले ते डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील खासदार होते. त्यामुळं साहजिकच कोणाला तरी वाचवण्यासाठी हा तपासात त्रुटी ठेवण्यात आल्या होत्या असाव्यात असंच वाटतं आणि त्यामुळंच या त्रुटीचा आधार घेतच न्यायालयानं मग हे सर्व आरोपी निर्दोष मुक्त केलेले आहे. जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रात अनेकांना पवनराजेंची हत्या कोणी केली हे माहीत आहे, परंतु कोर्टात ते कागदोपत्री सिद्ध करता तपास यंत्रणांना सिद्ध करता आलं नाही आणि त्यामुळं हे सर्व आरोपी निर्दोष सुटलेले आहे. आता रोहित पवार काय म्हणून किंवा तिकडं जितेंद्र आव्हाड काय म्हणून याला काही अर्थ राहत नाही. माणूस तर गेला आहे, कुटुंबाला आणि त्यांच्या प्रेमींना त्यामुळं अतीव असं दुःख झालं आहे. त्या दुःखाचं ह्यात कुणी आरोप प्रत्यारोप करत सुटला आहे त्यांना काही देणं घेणं आहे असं वाटत नाही. त्यामुळं ज्यावेळेस CBI किंवा राजे निंबाळकर कुटुंबीय उच्च न्यायालयात निकालाच्या विरोधात अपील दाखल करेल, उच्च न्यायालय ते अपील दाखल करून घेऊन कोणाकोणाला नोटिसा बजावेल त्यावरच मग या हत्याकांडाचा निकाल उच्च न्यायालय पण काय देईल, खालच्या न्यायालयाचा निकाल कायम राखेल का त्या निकालात बदल करेल हे आपल्याला पाहायला मिळेल. आंदोलन चांगला जोर पकडला, सरकारला मान्य करावं लागेल. बघा ताकद किती होती आंदोलनामध्ये. अर्ध कॅबिनेट कुठे गेलं? दिल्लीला गेलं. का? कांद्याच्या विषयाचं काल संपूर्ण दिवसभर ढगाळ असं वातावरण होतं. मुंबईपासून ते थेट आपल्या येडशी किंवा मराठवाड्यात सर्व दूर असा पाऊस झाला आहे. येडशीत तर काल जवळपास 1 तास मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्या पावसामुळं मग शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. पावसामुळं
मिलीमीटरची ओल जमिनीत झाली आहे की नाही हे कळू शकलेलं नाही. पण कृषी विभागानं सर्व शेतकऱ्यांना जमिनीत 100 मिलीमीटर अशी ओल असेल तरच पेरणी करा असं वारंवार आव्हान केलं आहे. आणि शेतकरी पण त्या आव्हानाला प्रतिसाद देत असल्याचं काही भागात दिसतं आहे. तर काही भागात पाऊस पडला आहे ना, चला पेरा असं म्हणत शेतकऱ्यांनी पेरण्या पण केलेल्या आहे. गेल्या 8-10 दिवसापूर्वी कळंब वाशी या परिसरात जो 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला, त्या पावसामुळं त्या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि कालचा पाऊस त्या शेतकऱ्यांच्या याच्यासाठी लाभदायक ठरला आहे असंच दिसतं. एकंदरीत शेतकरी राजा पावसाची वाट पाहत आहे. पाऊस या 2-4 दिवसात पडेल, तोही मुसळधार पडेल असं आव्हान अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणि हवामान अभ्यासकाचं म्हणणं जर तंतोतंत खरं ठरलं तर मग शेतकरी आनंदित राहील आणि खरीप पीक पण योग्य प्रकारे त्याची उगवण होईल याची खात्री वाटते. काल दक्षिण अमेरिका खंडातील व्हेनेझुएला या देशात भूकंप झाला. तो भूकंप 7.5 ते 9 रिश्टर स्केलचा असा होता. त्या भूकंपामुळं व्हेनेझुएलात प्रचंड असं नुकसान झालं आहे. त्या भूकंपामुळं पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 10,000 लोक अडकले होते असं काल त्या राष्ट्राच्या वतीनं सांगण्यात येत आलं होतं. परंतु आज जे त्यांनी सांगितलं आहे की या भूकंपात 200च्या आसपास मृत्युमुखी पडले आहेत आणि त्यांचे मृतदेह सापडले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा सरकारी आकडा आहे. या 150 ते 200पेक्षा जास्त जण मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे. तर आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. धन्यवाद. तिथं ओटे आहे दुसरे एक